गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. आज आपण गुड मॉर्निंग इव्हनिंग आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा आज आपण सॉइल ऑर्डर बघणार आहोत. फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स याचं आपलं 18वं लेक्चर आहे. मंथन या युट्यूब चॅनलवर आपण पूर्ण प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची. माझ्या हिशोबाने 1 ते 2 टॉपिक राहिलेला आहे फक्त. यानंतर फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सचं संपून जाईल. त्यानंतर आपण पेपरच्या वेळेस सेमिस्टर एंडच्या 1 दिवस अगोदर वन शॉट पण घेऊन येणार आहोत. सॉइल ऑर्डर आजपर्यंत तुम्ही कसे समजले मला माहित नाही, पण सॉइल ऑर्डर आता आज आपण समजून घेणार आहोत. तर मेनली 12 सॉइल ऑर्डर असतात. आता सॉइल ऑर्डर म्हणजे तुमच्या डोक्यात कन्सेप्ट आली सर सॉइल ऑर्डर म्हणजे कसं काय असते, तर एकच ध्यानात ठेवा. सॉइल ऑर्डर म्हणजे की जसं जमिनीचे तुकडे आहे ना, तिच्यात मातीत काय काय कंटेन आहे किंवा कशी प्रोसेस चालू आहे तिच्या सध्या. एखादी वेदळ असती अशी, एखादं समजा तुम्ही मुरमाड असेल ना, त्यात वेदरिंगची प्रोसेस चालू असती. मग ती वेदरिंगची स्टेज चालू आहे तिच्यात. ओके, मग तिला आपण काय ब्लॅक कॉटन सॉइल सोबत घेऊ शकतो का नाही. ब्लॅक कॉटन सॉइल कशी आहे, फुल्ली वेदर आहे. 50 सेंटीमीटर पर्यंत ब्लॅक कॉटन सॉइल फुल्ली वेदर आहे. ओके, तर मग तिला काय म्हणावं लागेल, वेदर सॉइल म्हणावं लागेल. जिच्यात वेदरिंग चालू आहे तिच्यात वेदरिंग चालू आहे असं म्हणावं लागेल. ज्यात अर्ली वेदरिंग चालू आहे, नुसतं पॅरेंट मटेरियल पासून दगड तयार झाला, पॅरेंट मटेरियल पासून वेदरिंग स्टार्ट झाली, मग त्याला पण आपण तेच म्हणू शकतो. ओके, तर मग आता आपल्याला सॉइल ऑर्डर बघायची. सॉइल ऑर्डर किती 12 प्रकारचे येतात. 12 प्रकारचे. मग सर पाठ कसे करावं, बरोबर आहे का नाही. इनलिस्टिंग करायला तर पाठ करावं लागेल. तर एक ट्रिक सांगतो. मवागी हाऊस. ओके, मवागी हाऊस. म्हणजे तुम्ही काही घेऊ शकता, अँडी सोल पण घेऊ शकता, आरडी सोल पण घेऊ शकता, एफी सोल. एम म्हणजे मोली सोल, त्यानंतर व्ही म्हणजे व्हर्टी सोल. ओके, ए म्हणजे डबल एरडी सोल, एफी सोल किंवा अँडी सोल, तुम्ही काही घेऊ शकता. त्यानंतर जी म्हणजे गेली सोल. त्यानंतर आय म्हणजे इनसेप्टी सोल. त्यानंतर एच म्हणजे हिस्टोलो सोल. ओके, ओ म्हणजे ऑक्झी सोल. यू म्हणजे युल्टी सोल. ओके, त्यानंतर एस म्हणजे स्पोडो सोल. ई म्हणजे एंटी सोल. ओके, आता एवढी तुम्हाला ही ट्रिक झाली, तर हे तुम्हाला थोडं पाठच करावं. आता हिच्यात तुम्हाला समजून सांगतो मी काय काय करायचं. एंटी सोल म्हणजे काय, रिसेंटली डेव्हलप सॉइल आहे. बरोबर आहे, रिसेंटली डेव्हलप सॉइल आहे. कशी आहे, रिसेंटली डेव्हलप मिनरल आहे. म्हणजे जस्ट मिनरल पासून सॉइल तयार झाली. जस्ट काय झालं, मिनरल पासून सॉइल तयार झाली. नो डायग्नोस्टिक हॉरिझॉन. आता डायग्नोस्टिक हॉरिझॉन ही कन्सेप्ट समजून घ्या. आता आपण मास्टर हॉरिझॉन सॉइल प्रोफाइल मध्ये पाहिलं ते वेगवेगळे प्रोफाइल पडेल, बरोबर आहे, ते झालं मास्टर हॉरिझॉन. पण डायग्नोस्टिक हॉरिझॉन म्हणजे काय, डायग्नोस्टिक हॉरिझॉन म्हणजे एक अशी लेअर जिच्यात समजा ऑर्गॅनिक मॅटर असतं किंवा क्ले असतं किंवा इतर मॅटर असतात, फक्त एक लेअर सॉइल मधली. मग डायग्नोस्टिक हॉरिझॉन मध्ये 2 पडतात, मेनली 3 पडतात. एक सरफेस, दुसरी सब सरफेस, तिसरी स्पेशियल. मग सरफेस मध्ये काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर. त्यानंतर सॉल्टचं जे अॅक्युम्युलेशन असतं ते असतं हाय. हिच्यात सब सरफेस मध्ये काय असतं, हिच्यात सब सरफेस मध्ये अॅक्युम्युलेशन ऑफ क्ले काय असते, जास्त असते. आणि स्पेशियल मध्ये काय असते, सोडियम. हे पहा, अँडी सोल मध्ये काय, अँडिक सोडियमचं अॅक्युम्युलेशन. म्हणजे हे काय झालं, डायग्नोस्टिक हॉरिझॉनचं स्पेशियल झोन. ओके, सोडियम अॅक्युम्युलेशन. सब सरफेस मध्ये काय, ऑर्गॅनिक मॅटर आणि सॉल्ट बेस सॅच्युरेशन काय जास्त आहे. सब सरफेस मध्ये काय, क्ले जे त्याचं अॅक्युम्युलेशन जास्त आहे. ओके, त्यानंतर स्लाइटली डायग्नोस्टिक हॉरिझॉन समजला. डायग्नोस्टिक हॉरिझॉन समजणं महत्वाचं आहे, सगळ्या याच्यात तुम्हाला शब्द दिसतात. आता तुम्ही म्हणजे सर सरफेस कसं ओळखायचं ऑर्गॅनिक मॅटर वालं, तर मग तिच्यात एकच शब्द दिलेला असतो ऑर्गॅनिक मॅटर मध्ये. हे बघा, क्रम्बिक, अनक्रम्बिक अँड मोलिक हे सरफेसचे पार्ट आहे. क्रम्बिक, मोलिक अँड अनक्रम्बिक.
आणि सर म्हणजे सब सरफेस साठी कोणचा, सब सरफेस साठी जो शब्द येतोय आर्जिलिक. आर्जिलिक म्हणजे हे पहा क्ले इलिव्हेशन. इलिव्हेशन प्रोसेस मध्ये तुम्ही पाहिलं होतं, इलिव्हेशन प्रोसेस मध्ये काय होतं की ते वाशीन होतं, म्हणजे ते अक्युमुलेट करतं. मग क्ले अक्युमुलेट करतं कोणची, आर्जिलिक प्रोसेस कोणची, सरफेस वाली. ओके समजलं. त्यानंतर जी स्पेशल वाली त्यात काय सोडियमचं अक्युमुलेशन. समजलं. तरी पण मी 2-3 वेळेस रिपीट करतो म्हणजे तुम्हाला ध्यानात येईल. त्यानंतर स्लाइट डिग्री ऑफ सॉइल फॉर्मेशन रिसेंटली डेव्हलप आहे. मग हिच्यात रिसेंटली डेव्हलप हिच्यात मग सॉइल तर फॉर्म होतच राहील ना. आता आपण काय सध्या आपण रिसेंटली डेव्हलप झालो का, आपली कंट्री डेव्हलपिंग आहे बरोबर आहे. मग रिसेंटली डेव्हलप झाली, अजून डेव्हलपमेंट चालू आहे. मग हिच्यात काय स्लाइट डिग्री ऑफ सॉइल फॉर्मेशन इंडियाच्या ऑल स्टेट मध्ये सापडते सर बरोबर आहे. भारताच्या सगळ्या हिच्यात सापडती अंडर व्हेरायटी ऑफ कंडिशन. इंडियामध्ये एकच इन्व्हायरमेंटल कंडिशन आहे का, नाही हिमालयात गेली की थंडी, इकडं आपल्या इकडं आली की बरोबर कसं ऊन लागतंय, अकोला तिकडे गेली की ऊन म्हणजे म्हणायचं काय माहित काय. समजलं. ओके पॉइंट लक्षात आले. त्यानंतर नो डायग्नोस्टिक हॉरिझॉन हे ध्यानात ठेवा फक्त. त्यानंतर रिसेंटली डेव्हलप आहे, हिच्यावर क्वेश्चन विचारतात. आणि व्हायवावाले भारी आहे, व्हायवावाले विचारतील काय माहिती का, सांग मग तू इथं आहे ना, तर मग आपल्या कॉलेजची ऑर्डर कोणची, तर आपण पाहू आपल्या कॉलेजची ऑर्डर कोणची. मग काय येतं इन्सेप्टिसोल. इन्सेप्टिसोल काय अर्ली स्टेज इन सॉइल फॉर्मेशन बरोबर आहे. कोणची स्टेज आहे, अर्ली स्टेज. आता हिच्यात काय अक्युमुलेशन ऑफ क्ले. अक्युमुलेशनचं कशाचं आहे, क्लेचं इन सब सरफेस हॉरिझॉन. आलं का, सब सरफेस अँड अक्युमुलेशन ऑफ क्ले. मी काय म्हणलं, सब सरफेस आलं, अक्युमुलेशन ऑफ क्ले. नो सफिशियंट इनफ क्वालिफाय. पण विषय काय, क्वालिफाय होण्यासाठी लागन ना एक क्रायटेरिया ठरवेल असन की बा सब सरफेस अक्युमुलेशन ऑफ क्ले आहे, पण त्याला क्रायटेरिया असन की बा आर्जिलिक होण्यासाठी. तर मग आता आपण ऍग्रिकल्चरचे पेपर देतो, पण पेपरमध्ये पासिंगसाठी 50% लागन. आहे तुझ्याकडं मार्क आहे, जर समजा तुला 49 पडले तर तू पास आहे का, नाही. मग तसं हिच्यात काय नॉट सफिशियंट इनफ टू क्वालिफाय आर्जिलिक. आर्जिलिक स्टेज मध्ये काय असतं, क्लेई इलिव्हेशन होतं म्हणजे अक्युमुलेशन होतं क्लेचं. हिच्यात क्लेचं अक्युमुलेशन आहे पण त्या प्रमाणात का नाही. जिच्यात आर्जिलिक म्हणजे ते क्वालिफाय करू शकतं. मे हॅव वन ऑर मोर डायग्नोस्टिक. वन ऑर मोर डायग्नोस्टिक म्हणजे, पण सर सब सरफेस आर्जिलिक वाला नाही. पण सर हे तर असू शकतं क्रम्बिक, अनक्रम्बिक, मोलिक म्हणजे कोणचे सरफेस वाले ऑर्गॅनिक मॅटर वाले तर असू शकतात सर. ऑर्गॅनिक मॅटर वाले असू शकतात हाईच्या बरोबर. मे वन ऑर मोर ऑर्गॅनिक, वन ऑर मोर डायग्नोस्टिक हॉरिझॉन. हे 3 हॉरिझॉन वन ऑर मोर असू शकतात. नॉट अन आर्जिलिक हॉरिझॉन म्हणजे ते नाहीये. ओके समजलं. मग आता म्हणसान सर आपल्या कॉलेजचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बंद कॉलेजकडे कोणची सॉइल आहे, व्हर्टिसोल ऑर्डर आहे बाबा. व्हर्टिसोल म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइल कोणची, युनिफॉर्म आहे, अशी सरळ बरोबर आहे, युनिफॉर्म आहे. त्यानंतर थिक आहे, थिक आहे बरोबर आहे. कोण हवे ना ठीक आहे. त्यानंतर ट्रॉपिकल. ट्रॉपिकल ब्लॅक कलर कसा आहे, ब्लॅक आहे, थिक आहे. 50 सेंटीमीटर पर्यंत, किती खंदा सर 50 सेंटीमीटर पर्यंत ब्लॅक भेटतेच बरोबर आहे ना. त्याच्यापेक्षा जास्त पण भेटू शकते असं आहे ना. ब्राईटनेस पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त भेटू शकते ना, भेटू शकते सर. 50 सेंटीमीटर काय त्याच्यापेक्षा जास्त पण आपले कधी कधी सर एवढं खंदावं लागतं, खंदू बेजारे होतात. आता पाणी टाकलं फुगती, कसं राग आल्यावर कसं फुगते तसं फुगते. मग पाणी नाही टाकलं 2-3 दिवस ड्राय झाली, ड्राय होऊन जाते. ड्राय झाल्यावर काय सिकुडून जाते अशी. उन्हाळ्यात कशी होते आपली सॉइल, असा पाय टाका बरं, सरळ पाय ते वरतं का एखादी पेन घेऊन पडलं डबल सापडणार नाही. मोबाईल सर रात्र झोपायला गेली, वावर झोपायला गेली की मोबाईल जपून ठेवावं लागतं. बाजूवर ठेवला खाली पडला तर भेगत जाऊ शकतो सर. क्रॅकिंग होती त्यात, काय होती क्रॅकिंग होती त्यात. क्ले किती % पेक्षा जास्त आहे क्ले सर. क्ले म्हणजे बारीक माती. बारीक माती किती 30% पेक्षा जास्त आहे. स्वेल अँड श्रिंक, फुगणे आणि श्रिंक होणे. श्रिंक होणे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, श्रिंक होती ती. ओके. वाईट डीप क्रॅक पडतात असोसिएट विथ गॅलिक मायक्रो रिफिल. हे तुमच्या एवढं का नाही. त्यात
मिनरल कोणचं आहे? मोनोमोनोनाइट मिनरल. ओके, मिनरल डॉमिनंट आहे. बरोबर आहे. आपण सॉइल ऑफ इंडिया शिकलो होतो तेव्हा पण हेच होतं. मग आता वाले मला पण प्रश्न विचारला होता, मग व्हर्टी सॉइल साईलचं सांग आपल्या खिडकीच्या बाहेर पाय म्हणे. मी म्हणलं सर पाहतो. मी पाहिलं, मला काय माहित काय पाहायचं होतं. सॉइल पाय म्हणे. मी पण सॉइलच पाहू लागलो. हसा लागले. मी पण सॉइलच पाहू लागलो. मग सांग म्हणे कोणत्या ऑर्डरची सॉइल आहे? ऑर्डर आमच्या मास्तरनं आम्हाला शिकवलंच नव्हतं रे. व्हर्टिसोल ऑर्डरची सॉइल आहे. ओके, ब्लॅक कॉटन सॉइल कुठे सापडते मग? सर म्हणा महाराष्ट्रात, महाराष्ट्र रिजन मध्ये, दक्कन रिजन मध्ये, डेक्कन पार्ट मध्ये. ओके, त्यानंतर मोलीसोल. मोलीसोल तुम्हाला असं आठवत नाही? मोलीसोल म्हणजे काय असू शकते? व्हेजिटेशन, ग्रासलँड व्हेजिटेशन. व्हेजिटेशन कुठं? मग सर व्हेजिटेशन कुठं असतं? ह्युमिड क्लायमेट म्हणजे तो 1200 पेक्षा जास्त, 1200 mm पेक्षा जास्त पाणी पडतंय. ह्युमिड, सब ह्युमिड क्लायमेट म्हणजे म्हणजे 800 ते 1200 पेक्षा जास्त पाणी पडतं. मग कलर कसा असायचा? डार्क, वेल डेव्हलप. आता जिथं ग्रासलँड म्हणजे जिथं डेव्हलपच असेल ना, जिथं ग्रास वगैरे आले ते वेल डेव्हलप. बेस सॅच्युरेशन किती आहे? मोर दॅन 50%. वेल स्ट्रक्चर कसं? क्रम्बी, ग्रॅन्युलर. ओके, स्ट्रक्चरचे पार्ट पण शिकवेले. तुम्ही सर्च मारा मंथनवर, बाय नितीन सर, तुम्हाला येऊन जाते. नाही तर मंथन टाका, सॉइल सायन्सची रेकॉर्डिंग. नंतर कुठं सापडते सर? तराई रिजन मध्ये सापडते. कुठं? युपी मध्ये, उत्तराखंड मध्ये, हिमाचल प्रदेश मध्ये सापडते. समजलं? ग्रासलँड व्हेजिटेशन आहे मोलीसोल. ओके, त्यानंतर येते सर आरडी सोल. आरडी सोल म्हणजे काय? आरडी म्हणजे अराइड क्लायमेट. अराइड क्लायमेट म्हणजे जिथं 500 mm पेक्षा कमी किंवा जास्त, त्या रेंज मध्ये 500 ते 700च्या रेंज मध्ये क्लायमेट पडतो. मग सर क्लायमेट पडतो म्हणजे पाणी कमी पडतं. पाणी कमी पडल्यामुळे काय असतंय? ड्राय थ्रू आउट द इयर, जास्तीत जास्त प्रमाणात ड्राय असते. सॉल्ट अक्युम्युलेशन होते कशात? सब सरफेस मध्ये. त्यानंतर येते एफिसोल. एफिसोल मध्ये बेस सॅच्युरेशन किती असते? मोर दॅन 35%. क्ले इन रिच असते. क्ले इन रिच म्हणजे हा झाला पास. आर्जेलिक साठी पास झाला. हा काय झाला? नापास. आर्जेलिक साठी नापास झाला, पण हा काय झाला? पास झाला आर्जेलिक साठी. क्ले अक्युम्युलेशन, एव्हिडन्स ऑफ क्ले इल्युमिनेशन. सायंटिस्ट लोकांना एव्हिडन्स सापडले. एव्हिडन्स असे सापडले की नाही बा, हाय हा पास होऊ शकतो. याचे एव्हिडन्स सापडले. जसं की आपण कॉप्या करतो, त्याचे एव्हिडन्स सापडला नाही पाहिजे. ओके, त्यानंतर मोस्ट स्ट्रॉंगली वेदर्ड आहे. बरोबर आहे. एव्हिडन्स जर सापडलेच तर स्ट्रॉंगली वेदर्ड असतात. नंतर स्पोडोसोल मध्ये काय? अक्युम्युलेशन ऑफ सिस्को ऑक्साइड अँड ह्युमस. लॅटरलायझेशन प्रोसेस आठवली? बरोबर आहे. त्यानंतर इन सब सरफेस हॉरिझॉन मध्ये ऍश कलर टाइप असते. बरोबर आहे. ई हॉरिझॉन मध्ये कूल अँड ह्युमिड क्लायमेट. कसं क्लायमेट असतंय? कूल अँड ह्युमिड. सिलिकियस पॅरेंट मटेरियल. याचं पॅरेंट मटेरियल कोणचं आहे? अरे कोणाचं पोरग आहे? बरोबर आहे का नाही? सिलिशियस पॅरेंट मटेरियल. उलटी सोल म्हणू शकतो का? नाही, उलटी सोल म्हणजे काय? उलट झालं ना बाप्पा. लो बेस सॅच्युरेशन. आता येदुळक हाय झालं, हा उलटा झाला. उलटी सोल म्हणजे लो बेस सॅच्युरेशन ड्यू टू ऍडव्हान्स स्टेज ऑफ वेदरिंग चालू विचार. क्ले इन रिच इन सब सरफेस सॉइल. क्ले इन रिच कशात आहे? सब सरफेस सॉइल मध्ये. नंतर ऑफ दी सोल मोर स्ट्रॉंगली डेव्हलप. कसा डेव्हलप आहे? नाही सॉरी, चुकीन सर. मास्तर फ्लो मध्ये पळूनच चालला. स्ट्रॉंगली अँड डीपली वेदर्ड. कसं आहे? स्ट्रॉंग आहे आणि डीपली वेदर्ड आहे. बॉडी दिसता लागली का? अरे स्ट्रॉंगली अँड डीपली वेदर्ड आहे. हे पाहे. ब्रिक रेड कलर. कसा कलर आहे? रेड कलर. पण सर पुअर इन फर्टिलिटी सर. व्हॉट अ जोक सर. पुअर इन फर्टिलिटी. वेदर्ड असून पण पुअर इन फर्टिलिटी का? केमिकली डिग्रेडेड सॉइल. हिच्यात केमिकली डिग्रेडेड सॉइल म्हणून काय? पुअर इन फर्टिलिटी. मग हिच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते बेटा की कोणची पुअरली इन फर्टिलिटी. इथपर्यंत आलं पुअर इन फर्टिलिटी नाही. हिच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते. ऑक्झिसोल मध्ये डबल
केमिकली डिग्रेडेड सॉइल कोणाला म्हणतात त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनू शकते. ओके, ऑक्झिसोलच्या ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाची हिस्टोसोल. आतापर्यंत ऑर्गॅनिक मॅटर आलं तर रिच मध्ये नाही, हिस्टोसोल मध्ये काय आहे, ऑर्गॅनिक मॅटर इनरिच. ऑर्गॅनिक मॅटर इनरिच आहे. नंतर अँडीसोल. अँडीसोल मध्ये काय आहे, सोडियमचं अॅक्युम्युलेशन होतं. कुठं, स्पेशल डायग्नोस्टिक होरिझोनची स्पेशल कंडिशन कोणची, अँडिक होरिझोन. त्यानंतर गेलिसोल कुठं सापडतंय, हिमाचल म्हणजे हिमालयाजवळ सापडायला लागलं, पण मेनली आपल्या भारतात नाही बरं या दोन्ही, म्हणून मी याच्याबद्दल जास्त लिहिलं नाही, आपल्या भारतात नाहीये त्या. ओके, एवढे जेवढे आपल्या भारतात तेवढे तर पाठ करा. सगळ्यात जास्त ही व्हर्टिसोल पाठ करा. ज्याला लिहायचं असेल त्यांनी सुरुवातीला स्क्रीनशॉट करून घ्या, मी डिझाईन केल्याच्या अगोदर. आणि हे पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. ते म्हणजे सर डायग्नोस्टिक हॉरिझोन एकदा समजून सांगा. मला माहिती तुम्हाला काय नाही समजलं, मुझे पता है कि तुम्ही क्या नहीं समजा, डायग्नोस्टिक हॉरिझोन नहीं समजा. ते पाहून घेऊ आपण. आता डायग्नोस्टिक हॉरिझोन म्हणजे काय, सर लय शब्द ऐकला. डायग्नोस्टिक हॉरिझोन म्हणजे आता मास्टर हॉरिझोन पाहिलं सर, हे असे हॉरिझोन पडतात, याला मास्टर हॉरिझोन वगैरे म्हणतो. मग डायग्नोस्टिक हॉरिझोन म्हणजे काय, काहीच नसतं, फक्त याच्यात काय असते, लेअर असते. लेअर मध्ये काय असते, मिनरल. मग तिच्यात 3 पडतात. हे पहा, एक सरफेस, एक सब सरफेस, ओके, आणि एक स्पेशियल. ओके, हिच्यात आर्जिलिक येते, हिच्यात अँडिक येते, अँडिक वगैरे, हिच्यात मोलिक वगैरे. ते 3 जे सांगितले मी एक्झाम्पल, ते हिच्यात काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं, बेस सॅच्युरेशन जास्त असतं, हिच्यात काय असतं, क्ले मिनरल जास्त असतात. ओके, आणि हिच्यात सोडियमचं. ओके, पहिले समजून सांगितलं तर आता डबल सांगितलं. आता कोणाला काही सॉइल ऑर्डर मध्ये प्रॉब्लेम नाही ना सर, सॉइल ऑर्डरचं लेक्चर जेवढं खास झालं, आता पाठच झाले पाहिजे. फक्त पाठ करा, लिहा, पेपरात आले की इंग्लिश करा, 1-2 तरी ते करा. तर मी तुम्हाला सांगतो व्हर्टिसोल एक्सप्लेन करायचं, जे की सोपं जातं. क्रॅकिंग, श्रिंकिंग लिहू शकतो आपण, ह्या गोष्टी आपल्याला माहिती राहतात. मजाचा विषय सोडून व्हर्टिसोल एक्सप्लेन करायचं, 2 ते 3 येऊ शकतात एक्सप्लेन करायला. 4 मार्काचं क्वेश्चन असतं, इंग्लिश टिंगला 2 मार्क, 2 मार्क असते. ओके, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बिट्यावर सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ पाहून जाताना सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, चालतंय.